राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. खरीपाच्या 40% तुरीची लागवड, शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची दास्ती. अक्कलकोट तालुक्यात बंपर पीक येण्याची शक्यता. तुरीला प्रति क्विंटल 10,000 रुपयांचा दर. भाव गडगडल्याने पुन्हा शेतकऱ्यांमध्ये चिंता. नवीन कांद्याला दसऱ्याचा मुहूर्त. अफगाणच्या कांद्याचा परिणाम नाही, भावात सुधारणा होण्याची अंदाज. महाराष्ट्रातील 11,000 कोटींच्या विकास कामांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण. विरोधकांनी खांबही उभारला नाही, आम्ही देशभर मेट्रोचे जाळे विधानले, मोदींचे आश्वासन. लाडकी बहीणच्या 3ऱ्या हप्त्याचे वाटप सुरू. 34 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा. आदिती तटकरे यांची माहिती. कापूस सोयाबीन अनुदान योजना, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2,398 कोटी रुपये अनुदान वितरित. ठाकरेंनी विधानसभा लढवून आमदार होऊन दाखवावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान. लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात वोट जिहाद झाला. हिंदू मुलींना नासवले जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. काँग्रेस नेते राहुल गांधी 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर. संविधान सन्मान संमेलनाला राहणार उपस्थित. शरद पवार राज्यातील मिनी औरंगजेब. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल. पवारांमुळेच धनगर समाजाचे वाटोळे झाले. निवडणुकीवेळी गायीला वंदा, नंतर तिच्या गळ्यात फंदा. काँग्रेस ठाकरे गटाची सरकारच्या गाय राज्यमाता असल्याचा निर्णयावर टीका. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची मोठी कारवाई. नांदेडमधील नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांची केली हकालपट्टी. महायुती सरकार खिरापत वाटण्यात माहीर. सरकार सर्वच निर्णय निवडणूक डोळ्यापुढे ठेवून घेत असल्याची रोहित पवारांची सरकारवर टीका. सरकार तिन्ही गॅजेट लागू करणार का? मनोज जरांगेंचा सवाल. शिंदे समितीचा अहवाल नकारात्मक असेल तर विरोधात भूमिका मांडण्याचा इशारा. धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याला विरोध. धुळे सोलापूर महामार्गावर एकलव्य संघटनेचा रास्ता रोको. प्रमुख पक्षांचा आरक्षण संपवण्याचा डाव. आंबेडकरांचा भाजप काँग्रेस एनसीपी ठाकरेंवर आरोप. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याचाही विरोध. गणवेशाच्या दर्जावरून रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका, अन्यथा नियती तुमची चेष्टा करेल, रोहित पवारांचे वक्तव्य. कॅबिनेट बैठकीत 38 मोठे निर्णय. शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला. शिक्षक पदांची निर्मिती. होमगार्ड कोतवालांचे मानधन वाढले. CSC केंद्र चालकांनी हडपले लाडक्या बहिणींचे पैसे. 71 जणांचे आधार कार्ड वापरून मिळवले 3 लाख रुपये. नांदेड येथील प्रकार उघड. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला धक्का. आमदार बबन शिंदे, विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला. तुतारी हाती घेण्याची रंगली चर्चा. अनुदानासाठी सरकारच्या भरोशावर राहू नका, कारण लाडकी बहीण योजनेला पैसे द्यावे लागतात. नितीन गडकरींचा गुंतवणूकदारांना सल्ला.